एक ब्रेकिंग बातमी समोर येते। विधान भवनामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या लोकांना थांबवलेलं आहे। विधान भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाहेर थांबवलंय। विधान भवनाला धमकीचा मेल आल्याची माहिती आणि त्या कारणास्तव विधान भवनात प्रवेश करणाऱ्या सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे। सध्या राज्याचं अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये ही अशी माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत, अधिकचे तपशील देतील। पंकज, सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्यांना थांबवण्यात आलेली जी माहिती मिळते त्याच्यानुसार विधान भवनामध्ये धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळते। विधान भवनाला धमकीचा ईमेल आला आणि त्या ईमेल नंतर विधान भवनाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आलेली आहे। आपण बघतोय सगळे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना जे आहे इथे थांबवण्यात आलंय। सरकारी कर्मचाऱ्यांना थांबवून इथे जे अधिकारी आहेत ते चौकशी करतायत। आपण बघतोय पूर्णपणे विधान भवनाचा परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। आमदार जे आहेत त्यांना सुद्धा इथे थांबवलेलं आहे। आपण बघतोय संदीप क्षीरसागर आमदार आहेत, त्यांना इथे थांबवलेलं आहे। पूर्ण विधान भवनाच्या परिसरात पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय। सरकारी कर्मचारी ज्यांच्या आल्यानंतर इकडचं विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं त्या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते इथे थांबवण्यात आलेलं आहे। आपण संदीप क्षीरसागर आहेत त्यांच्याशी इथे बोलणार आहोत की नक्की काय झालंय। संदीप क्षीरसागर, संदीपजी, बाहेर थांबवलेलं आहे, धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळते, सुरक्षेच्या कारणास्तव किती गंभीर आहे हा विषय? नाही, सकाळच्या पहिल्या स्पेशल सेटिंग मध्ये मला प्रश्न लागला होता। आल्यानंतर मलाच कळालं इथे की थ्रेट आलेला आहे, प्रशासनाकडे मेल आलेला आहे की काहीतरी थ्रेट आतमध्ये आहे। तर त्याच्यामुळे ती चौकशी चालू आहे आणि त्यांची डिव्हिजन मार्फत त्याची स्कॅनिंग हे ते करतात ते लोक। चौकशी सुरू। आपण पुन्हा एकदा विधान भवन परिसराच्या आतमध्ये जाणार आहोत। आपण बघतोय विधान भवनातले सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते पूर्णपणे अलर्ट मोडवरती इथे आलेले पाहायला मिळत आहेत। जो ईमेल धमकीचा आलेला आहे त्या ईमेलमधून विधान भवनामध्ये काही चुकीचा प्रकार जो होऊ शकतो किंवा तो केला जाऊ शकतो असं जे आहे ते सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे विधान भवनाचा परिसर बघतोय आपण पूर्णपणे जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। जो व्यक्ती आतमध्ये आलेला आहे त्याला आतमध्ये थांबवण्यात आलेला आहे, बाहेर कोणालाही जाऊ दिलं जात नाही। आतली व्यक्ती आतमध्ये, बाहेरची व्यक्ती बाहेर, अशी परिस्थिती आहे। आपण पुन्हा एकदा गेटवरती जाणार आहोत आणि गेटवरती जायच्या आधी आपण इकडची दृश्य बघतोय। सगळे सुरक्षा कर्मचारी जे आहेत तिकडचे मार्शल्स त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे। स्वतः इकडचे जे उपसचिव आहेत स्वतः साठे सर असतील किंवा आठवले असतील, जितेंद्र भोळे असतील सचिव, हे सगळे जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत। गंभीर आहे, एका बाजूला युद्धाची पार्श्वभूमी सुरू आहे आणि असं असताना महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येनं राष्ट्राचे प्रश्न, राज्याचे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातात। आपण आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहोत। संदीपजी, तुमचा महत्वाचा प्रश्न होता, पण जी माहिती तुम्हाला मिळते त्याच्यानुसार काय माहिती देण्यात आलेले पोलीस कर्मचारी काही सूचना देताना बघायला मिळतात आमदारांना, सर किती गंभीरतेने या गोष्टी आहेत? ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती तीच आम्हाला माहिती आहे आणि फक्त थ्रेट आलेला एवढीच कल्पना माझ्याकडे जे प्रशासनाकडून कळते। आणि एखादी गोष्ट असली तर कल्पना आहे तुम्हाला, पण तुम्ही आमदार आहात, जबाबदार आमदार आहात। अशा पद्धतीनं राज्यातली सगळ्यात महत्वाची संविधानिक वास्तू ह्याला धमकी येते। अधिवेशन चालू आहे, करोडो जनतेचे प्रश्न इकडे मांडले जातात, लोकप्रतिनिधी आहे, किती गंभीरतेने तुम्ही या गोष्टींकडे बघता जी माहिती आहे त्याच्यानुसार? मी जरी लोकप्रतिनिधी असलो आणि प्रशासनाला काही एखादी माहिती असली तर ते लवकर सांगणार नाहीत, पण ही जबाबदारीची त्यांची पण गोष्ट आहे ना ही। आणि जशी मला माहिती भेटते की 6-7 वाजता सुद्धा सकाळी चेकिंग केलेली आहे आणि आता पण दुपार काही खात्रीपूर्वक सगळ्या गोष्टी ते करतात। आपण बघितलं त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी थोडंसं बोलण्यामध्ये जी आहे ती थोडीशी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने माहिती सांगितली। मात्र जी माहिती पुढारी न्यूजला मिळालेली आहे त्याच्यानुसार विधान भवनामध्ये ईमेल जो आहे तो आलेला आहे। या ईमेलच्या माध्यमातून विधान भवनामध्ये काही दुष्कृत्य करण्याची किंवा केलं जाण्याची शक्यता किंवा तशी धमकी जी आहे ती विधान भवन परिसरामध्ये करण्याची दिली विक्रांत। त्यामुळे निश्चितच अलर्ट जे आहे तो म्हटला जाईल, कारण राज्याचं सर्वोच्च नेते म्हणजे मुख्यमंत्री असतील, सगळे उपमुख्यमंत्री, सगळे लोकप्रतिनिधी, अशी लोक आणि हजारो कर्मचारी इथे असतात। त्यामुळे ही धमकी निश्चितच महत्वाची। आणि सकाळी आता खरं तर स्पेशल सिटिंग सुरू होणार होती, मात्र त्या स्पेशल सिटिंगच्या आधी आपण पुन्हा एकदा विधान भवनाच्या बाहेरची दृश्य जी आहे ती आपण बघतोय। सर्व कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडलं गेलंय, फक्त पोलीस विभागाच्या वायरलेस विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना आतमध्ये सोडलं गेलंय आणि लोकांना बाहेर ठेवलेलं आहे। सुरक्षा कर्मचारी त्यांच्याशी बोलतायत। कोणालाही मेन गेट म्हणजे आयनॉक्स गेट कडून सुद्धा आतमध्ये येऊ दिलं जात नाहीये। जे कर्मचारी आधी आतमध्ये आले त्यांना आतमध्ये येऊ, त्याच्यामध्ये आपण काही सिव्हिलमध्ये विधिमंडळाचे सुरक्षा रक्षक सुद्धा बघतोय, त्यांना सुद्धा आतमध्ये दिलं जात नाहीये। प्रत्येक स्तरावरती चेकिंग जी आहे ती केली जाते। प्रत्येक स्तरावरच्या चेकिंगमध्ये नक्की काय आहे, धमकीत काय म्हटलंय हे हळूहळू स्पष्ट होईल। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव धमकीमध्ये नेमकं काय म्हटलंय हे विधिमंडळ प्रशासनाकडनं अजून सांगण्यात
येत नाहीये. मात्र निश्चितच गंभीर बाब आहे ती म्हणावी लागेल. विक्रांत, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सकाळी विधान भवनाचा गजबजलेला परिसर जो असतो हो. तो दाखवतोय. आज इकडे पूर्णपणे ज्याला आपण म्हणजे कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे, कोणालाही जाऊ दिलं जात नाही. आणि जे आतमध्ये जे आम्ही सकाळी आतमध्ये आलो होतो, आम्हालाच आतमध्ये दिलं किंवा आम्ही आतमध्ये होतो, आम्हाला बाहेर जाऊ दिलं जात नाहीये. त्यामुळे विषय निश्चितच गंभीर म्हणावा लागेल. विधिमंडळाचे सुरक्षा कर्मचारी सुद्धा जे ते बघतोय त्यांना आतमध्ये आता सोडलं गेलेलं आहे. मात्र सकाळी सुद्धा अशा प्रकारची जी आहे ती थोडी तपासणी केल्याचं म्हटलं जाते. थोडी तपासणी सकाळी केली, मात्र अजूनही तो धोका जो आहे तो दिसला आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आली. बघतोय आपण इकडनं चेकिंग करून आतमध्ये सोडलं जातं, तिथे सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये येण्यास अनुमती देण्यात आलेली आहे विधिमंडळाच्या प्रशासनातर्फे, त्यांना आतमध्ये सोडलं जातंय, बाकीच्यांना बाहेरच थांबवलं जातंय. सकाळी 6 वाजता सुद्धा अशा पद्धतीची चेकिंग केली घेतली होती असं समजतंय. मात्र आता जी चेकिंग विक्रांत केली जाते ती सकाळच्या पेक्षा जास्त आहे. प्रत्येक स्तरामध्ये ही चेकिंग केली जाते. मग विधिमंडळाचे मंत्र्यांचे ऑफिसेस असतील, विधिमंडळ, विधान परिषदेचं, विधानसभेचं सभागृह असेल, आसपासचा परिसर असेल, या सगळ्यामध्ये जे आहेत ते विधिमंडळाचे सगळे अधिकारी, विधिमंडळ सचिवालयाचे सगळे अधिकारी, पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, हे सगळे जे आहेत ते या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यात. अर्थात ईमेल कसं आलं, त्या ईमेलमध्ये नक्की काय म्हटलं होतं, कशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे, ही बातमी, ही गोष्ट सुरक्षेच्या कारणास्तव अधिक सांगत नाहीयेत. मात्र हे तितकंच स्पष्ट आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना इथल्या विधिमंडळ परिसराला धमकी देणारं एक ईमेल जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था कडक जी आहे ती करण्यात आलेली आहे. विक्रांत, अत्यंत महत्वाचा विषय असू शकतो. कारण कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय, पण कर्मचाऱ्यांना बोलू नका असे जे आदेश आहेत ते प्रशासनातर्फे दिलेले आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, हजारो लोक या अधिवेशनात विधिमंडळामध्ये असतात आणि अशा असताना सगळ्यात हाय प्रोफाईल वास्तू, जी सगळ्यात मोठी वस्तू आहे, तिथे अशा पद्धतीने धमकी येणं निश्चितच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. योग्य ती उपाययोजना जी आहे ती प्रशासनातर्फे केली जाते. प्रशासनातर्फे योग्य ती उपाययोजना केली जाते. प्रशासनातर्फे तपासणी जी आहे ती केली जाते. सुरक्षा रक्षक जे आहेत ते बोलवलेले आहेत आणि पूर्ण तपासणी केली जाते. तर विधान भवनाचे सगळे अधिकारी जे आहेत ते विधिमंडळाच्या गेटच्या बाहेर आहेत, चौकशी करतायत. कशा पद्धतीनं घटना घडली, ईमेल आला, कुठे कुठे त्याच्यामध्ये धमकी दिली, ते सगळे भाग जे आहेत ते चेक केले जात आहेत. ते भाग जे आहेत ते सगळे चेक केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं धमकी आहे, त्याची कशी सुरक्षा जी आहे त्याची काळजी घेतली जाते. तपासणी सुरू आहे. ईमेलची सत्यता, नक्की कोणी पाठवला, कशा पद्धतीने पाठवला, त्याचा IP ॲड्रेस काय होता, याची तपासणी जी आहे ती सायबर यंत्रणांमार्फत केली जाते. मात्र आमदारांना सुद्धा इकडे आपण बघतोय, संदीप क्षीरसागर आमदार आहेत, त्यांना इथे थांबवण्यात आलेलं आहे. परिस्थिती निश्चितच चिंतेची आहे. पोलीस यंत्रणा अगदी योग्य पद्धतीनं या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती हाताळत आहेत. त्या परिस्थितीमध्ये तपासणी यंत्रणा जी आहे ती सक्रिय केलेली आहे. आपण बघतोय आमदारांना सुद्धा इथे जे आहे ते थांबवलं जात आहे. अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. एकंदरीतच विक्रांत, सुरक्षेच्या दृष्टीनं विधिमंडळात आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण जी थ्रेट आली आहे ती अधिवेशनाच्या दिवशी आली आहे. महत्वाचा दिवस आहे आणि असं असताना थ्रेट येणं आणि त्याच्या बाबतीत अशा पद्धतीने थांबवणं म्हणजेच ही धमकी शासनानं, प्रशासनानं, विधानभवन शासनानं अत्यंत गांभीर्यानं घेतल्याचं विक्रांत त्याच्यातून स्पष्ट होतंय. नाही, खरं पंकज, तुम्ही हा प्रश्न आमदार संदीप क्षीरसागरांना सुद्धा विचारलात की किती गांभीर्याने याकडे बघावं लागेल. अर्थात त्यांनी उत्तर देणं बहुतेक टाळलेलं दिसलं, कारण त्यांनी म्हटलं मला काही फारशी माहिती नाहीये. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय अधिवेशन सुरू आहे, 288 विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे वेगळे मंत्री, त्यांचे सगळे अधिकारी, IAS अधिकारी वगैरे वगैरे वगैरे, एवढे सगळे ज्या ठिकाणी उपस्थित असतात तिथं अशा प्रकारे मेल येणं, धमकीचा मेल येणं, ही किती गांभीर्याची बाब आहे, किती गांभीर्याने याकडे पाहिलं पाहिजे, याविषयी बोलूया पंकज. अत्यंत गांभीर्यानं जे आहे ते बोलावं लागेल, बघावं लागेल. विधिमंडळाचे अधिकारी जे आहेत आपल्याकडे आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत आपल्याकडे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सर, किती वेळ तुम्ही बाहेर थांबलेला आहात, काय गंभीरतेने घेत आहे?
आपण विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या या संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजावरती ज्यांचं नियंत्रण असतं. मात्र त्यांच्याकडून यावरती बोलण्यास जो आहे तो स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे. कारण विधिमंडळाच्या सुरक्षेचा विषय काही मोजक्या लोकांना आता आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय नॉर्मली ह्या गेटनी कर्मचाऱ्यांना ज्यांच्याकडे बॅग नसते अशाकडे सोडलं जातं. मात्र आता इकडे सुरक्षा तपासणी करून जे आहे ते मेन गेटनी जे आहे ते आतमध्ये सोडलं जातं. इथे सगळ्यात सुरुवातीला त्यांचं आय कार्ड तपासलं जात आहे. त्याच्यानंतर जी स्कॅनर आहे त्या स्कॅनरमध्ये त्यांची बॅग घालायला जी टाकली जाते. त्याच्यानंतर पूर्णपणे मेटल डिटेक्टरनी त्यांची संपूर्ण तपासणी जी आहे ती केली जाते. कर्मचाऱ्यांना आता आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे. गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून हे कर्मचारी बाहेर आहे. जे कर्मचारी आतमध्ये आले होते त्यांना आतमध्ये सोडलं नव्हतं, त्यामुळे आता आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे. विधिमंडळाचे जे सचिव उपसचिव आहेत ते सगळे विधिमंडळाच्या परिसरात पोलिसांच्या पथकासह फेरी मारून तिकडची पाहणी करतायत. तिकडे नक्की काय परिस्थिती आहे, जी परिस्थिती होती ती. आणि आपल्यासोबत आमदार आहेत. सर, महत्वाची आतमध्ये कामकाज सुरू असताना अशा किती गांभीर्यानं बघता? एक महत्वाची, एक अत्यंत महत्वाची वास्तू आहे. किती गांभीर्यानं तुम्ही या गोष्टीकडे बघता? आज पहिल्यांदा विधानसभेला अशी धमकी आणि अशी मेल आलेली आहे. हे अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. याआधी मी बोललेलो आहे की विधानसभा सदस्यांना विष्णोई गँग आणि बाकीची आहे. तर त्यामुळे कुठंतरी सुरक्षा व्यवस्था आपल्या राज्यामध्ये किंवा हे जे सायबरच्या पद्धतीने जे काही हल्ले व्हायचा विषय आहे तो खूप गंभीर आहे. आणि गांभीर्याने घेतला जात नाही का? राज्यातली सगळ्यात मोठी संविधानिक वास्तू, अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्प, सर्व मंत्री नेते पदाधिकारी IAS IPS हजारो लोक आहेत. घेत नाहीये गांभीर्यानं सरकार? नाही, बिलकुल गंभीर्याने घेतं. आज पहिल्यांदा अशी धमकी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आज जेवढी सिक्युरिटी आपण बघतो आहे इथं आहे. आणि मला वाटतं की गृहमंत्री याची सखोल चौकशी करतील आणि दोषींना ताबडतोब सभागृहामध्ये. पंकज, धन्यवाद. तुम्ही आमदारांची प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत आणि ही सगळी परिस्थिती सविस्तररित्या प्रेक्षकांसमोर मांडलीत यासाठी.